चला निघतो, चला. थोडी मागे तर त्यांनी जे चुकीचं केलेलं आहे त्यांनी उघडकीस पण आणलं. आपल्याला काय वाटणं गरजेचं आहे, फसवणूक गरीबाची थांबली आहे ना, हे ताबडतोब याचं लायसन्स रद्द करून त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे. किती लोकांची फसवणूक झाली माहिती आहे. बाहेर ज्या डेटला दिलंय तेव्हापासून तो तिथे जागेवर चेक केला तरी चालणार, एवढ्या आपण डेटा काढलाय ते इथे नसतं. आपल्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट करून आणि ज्या दिवशी लावणं सुरज दळवी अध्यक्ष आणि ते रिपोर्ट आहे पदाधिकारी. हा रिपोर्ट तुम्ही बाहेर खाली केला का? हा, त्याच्या मागे कॉपी लावलेली आहे मागेच आहे सर. दुसरा रिपोर्ट सर एकदम इम्पॉर्टंट असं होतं. जेव्हा आम्ही तिथे गेलो तर तिथे सोनोग्राफीच्या मशीन सुद्धा आहेत आणि MRIच्या मशीन्स आहेत आणि तिथे डॉक्टर नसताना देखील तो लॅब चालू होता. म्हणजे आज सोनोग्राफी पासून जे इतर एकदम सिरियस सर्व्हिसेस आहेत ते नॉर्मल स्टाफ प्रोव्हाइड करत होतो. डॉक्टर नर्सेस रेडिओ. आपल्याला अजून फोन महेश दादांना 2 अजून भेटले असे आज म्हणजे 1 तास झाला. हे सगळे रिपोर्ट केरळवरून पाठवतात साहेब. भारतीय जनता युवा मोर्चाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी ही एक धडक मोहीम आखली आणि त्याच्यामध्ये आरती लॅब म्हणून जे महापालिकेसमोरच आहे ही लॅब, या लॅबमध्ये गरीब माणसाची फसवणूक होते. खोटे रिपोर्ट दाखवले जातात, घाबरवलं जातं आणि पैसे त्यांच्याकडनं लुटले जातात. त्या ठिकाणी अधिकृत डॉक्टरचा ठिकाणा नाही, त्या ठिकाणचा स्टाफच ही लॅब चालवतो. आणि एका दृष्टीने ही लॅब जी आहे की ज्याला महापालिकेने परवानगी दिलेली आहे, ही लॅब अयोग्य अशा पद्धतीने चालते आहे, बेकायदेशीरपणे चालते. कारण की डॉक्टरच तिथे नाही आणि मुख्य म्हणजे गरिबाची फसवणूक या ठिकाणी केली जाते. आमच्याकडे युवा मोर्चाकडे त्यांनी एक पत्र दिलं आहे की ज्याला ट्यूमर नव्हता त्याचा ट्यूमर दाखवण्यात आला, त्याला घाबरून सोडलं, त्याने दुसरीकडे मोठ्या डॉक्टरला न्यूरोलॉजिस्टला दाखवून पुन्हा तपासणी केली तर त्या ठिकाणी लक्षात आलं की याला ट्यूमरचा काही आजारच नाही आहे. आणि म्हणून असंख्य लोकांना या ठिकाणी फसवणूक झाली असेल. आमची मागणी आहे की याला ताबडतोब सील लावावं, ही ज्याला चालवणाऱ्याला त्याच्या मुसक्या बांधाव्यात, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि अन्य पण काही ठिकाणी जर अशा प्रकारे काम चालत असेल तर त्याचा महापालिकेच्या संबंधित खात्याने ड्राईव्ह सुरू करावा की जेणेकरून गरिबाची फसवणूक जी आहे ती थांबेल. युवा मोर्चा महानगरपालिकेने ही सर्व कामं लॅब सेंटर, डॉक्टरांचे दवाखाने यांचं लक्ष देणं हे आयुक्तांचं महानगरपालिकेचं काम आहे. पण ते आज आम्ही युवा मोर्चा म्हणून आमच्या आमदार आणि अध्यक्षांकडे आम्ही निर्देशनास आणलं. आयुक्तांनाही आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. जर महानगरपालिका कमिटी, महानगरपालिकेचे आयुक्त या अशा लॅब सेंटरवर आणि आरती लॅब सेंटरवर जर कारवाई करत नसतील तर ठाणे शहर युवा मोर्चा पूर्णपणे स्ट्रिंग ऑपरेशनद्वारे हे बंद करून दाखवेल.